दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट पेपर फुटी विरोधातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज अहिल्यानगर शहरात मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा प्रणालीची मागणी केली। यावेळी काही विद्यार्थिनींनी माध्यमांशी संवाद साधत नीट परीक्षेसंदर्भात आपल्या अनुभवानी भावना व्यक्त केल्या। पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। हमारी सिर्फ एक ही मांग है कि धर्मेंद्र प्रधान जो शिक्षण मंत्री अधिकारी है उन्होंने राजीनामा देना चाहिए। हम यहाँ पे क्यों है? क्योंकि हमारे साथ गलत हुआ है। हमने हमारे 2 साल बर्बाद किए हैं नीट की वजह से। हमने नीट के प्रिपरेशन की 2 साल और उसके बाद हमें क्या पता चल रहा है कि नीट का पेपर लीक हो गया। और फिर जब हम लोग OMR शीट चेक कर रहे तो उसमें मार्क्स भी सीधे से नहीं बता रहे, जबकि हमने लिखा है 600 का 500 का, तो मार्क्स बता रहे 100 में 50 में, ऐसे सब माइनस मार्क्स जा रहे हैं। जो मार्क्स जितने मार्क्स का लिखा है, जितने मार्क्स का करेक्ट है, उतना मार्क्स तो दे रहे नहीं है, पहली तो बात। और दूसरी चीज कि मतलब ये सब हम लोगों के साथ क्यों हो रहा है? आज 22 लोगों ने सुसाइड किया, आज 22 बच्चों ने सुसाइड किया है, कल तो और भी लोग सुसाइड करेंगे। लोगों मतलब उनको तो कोई फर्क नहीं पड़ रहा है। तो हमारी सिर्फ एक ही मांग है कि धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन देना चाहिए। मैं अभी 12th स्टैंडर्ड में हूँ। मैं अभी फिलहाल तो प्रिपरेशन कर रही थी नीट की, बट अभी मुझे आगे जाके नीट का पेपर देना था। बट ये सब देख के मेरा कॉन्फिडेंस लेवल लो हो चुका है, तो अभी मैं कुछ कर नहीं सकती। और अभी मैं सिर्फ इतना बोलना चाहती हूँ कि हम सब बच्चों को न्याय दें। हम लोग ने जो करा है ना, कि जो मेहनत करी है, बच्चों ने मेहनत करी है, उनका क्या, जो पैसे देके वो पास हो चुके, जो बच्चे मेहनत करे उन्होंने क्या किया, लास्ट में सुसाइड ही किया ना, उनको कोई लास्ट ऑप्शन था ही नहीं। इसलिए मेरी मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान ने राजीनामा देना चाहिए। आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अहिल्यानगर मध्ये प्रोटेस्ट केलं होतं, तर त्याच्यासाठी मी इथे समर्थनासाठी आले। आता दिल्लीमध्ये तर काही जाणं शक्य नव्हतं, पण फुलाची पाकळी म्हणून आम्ही नगरमध्ये इथे आलो। आता त्यामध्ये आमच्या घरच्यांचा सुद्धा सहभाग होता की तू जा। आम्ही खूप म्हणजे मी स्वतः खूप रिस्क घेऊन इथे आले की काय होतंय, लाठी चार्ज होतंय का काय होतंय नेमकं ह्यासाठी। पण हे जे काही जंतर मंतरवर घडल्या गोष्टी, विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज झाला वगैरे, याची जबाबदारी कोण घेणार? मोदी सरकारने घ्यायला पाहिजे होती आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा इतक्या दिवसात व्हायला पाहिजे होता। जसं सोनम वांगचुक यांचा रात्रीचं उपोषण सुटलं, रात्रीचं कारणच काय होतं उपोषण सुटायचं? याच्यावर अजून काही बोलणं झालंच नाही, ह्याच्यावर कुणीच काही बोलत नाहीये। आणि नरेंद्र मोदी यांनी पण रात्री जी व्हिडिओ व्हायरल केली त्याच्यावर सगळं गुड तसंच राहिलंय की नेमकं काय आहे। आणि आमचं एकच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, कारण की जेव्हा 26/11चा हमला झाला होता त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली होती। विलासराव देशमुख यांनी स्वतःचा राजीनामा दिला होता। तसं इथं जे पेपर लीक होत आहेत त्याची जबाबदारी कोण घेत आहे? सरकारने घेतली पाहिजे होती। आणि माझा मोदी सरकारला विरोध नाहीये, पण ते जे निर्णय घेत नाहीये त्याचा आमच्या सगळ्यांना त्यामुळे विरोध आहे। आम्ही इथं पक्षाकडनं आलेलो नाहीये, आम्ही एक समर्थन, उद्या आम्ही पण पेरेंट्स होणार आहे, तर आम्ही त्यासाठी प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।